आपण आलेलो आहे गौरी कुंडावरती। इथे गरम पाण्याचे कुंड आहे हे। इथे गौरी कुंडाजवळ ही एक नदी पण वाहते। गौरी कुंडापासूनच आपण केदारनाथच्या पहाडीला चढायला चालू करतो। अगदी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चढाई करतात, कोणी पैदल करतं, कोणी घोड्यावरती, तर कोणी डोलीनं, कोणी पिट्टूनं। अशा पद्धतीने गौरी कुंडावरूनच आपलं केदारनाथचं प्रस्थान चालू होतं। गौरी कुंडाजवळ आपल्याला शिवशंकराचं अगदी शिळा स्वरूपामध्ये दर्शन होतं आणि इथून पुढे आपण केदारनाथच्या चढायला चालू करतो। आणि इकडं आपलं गौरी माईचं देखील मंदिर आहे। हेलो देवभूमी उत्तराखंडमध्ये केदारनाथ पहाडीवरती आता आपण पोहोचलेलो आहे आणि खूप आपल्याला इकडे गर्दी दिसत आहे। खूप 1-2 किलोमीटर पासून रांगा लागलेल्या आहेत, ते खूप सारी गर्दी आहे। आता थोड्याच अंतरावर आपल्याला बाबांच्या मंदिराचा कळस पण दिसत आहे। खूप लांबपासूनची गर्दी आहे लाईनीला। इकडं जागोजागी आपल्याला टेंट लागलेले दिसत आहे, कारण जर उशीर झाला रात्रीचं दर्शन घेतल्यानंतर तर इथे जरा अशी राहण्याची पण सुविधा आहे। इथे आपल्या मंडळींनी उत्तराखंडामधील पास घेतलेले आहे, बघू द्या सगळ्यांचे हे पास आहे। ते इथे आल्याचं आपल्याकडे काहीतरी प्रूफ म्हणून सगळ्यांनी पास घेतल्याशिवाय सोडत नाही। आणि आता थोड्याच अंतरावर आपलं दर्शन होणार आहे, कारण आपल्याला बाबांचं मंदिर थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलेलं आहे। कळस दिसत होता, पण अजून जरा जास्तीचं थोडंसं अंतर जायचं आहे। खूप जमलेलं आहे, कारण खूप कष्टाचा देव आहे मैत्रिणींनो। तर खूप दमछाक झालेले आहे। आता बसत उठत चालत चालत आम्ही सगळे आलेले आहे। आता आपल्या बाबांच्या दर्शनाचीच आतुरता लागलेली आहे आणि थोड्याच वेळात आपलं दर्शन देखील होणार आहे। लाईन गर्दीची आपली दर्शनासाठीची, आणि इकडून आपले मंडळी दर्शन घेऊन येतात। ते काही हर हर महादेव, हर हर महादेव, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, जय जय नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय,
जय भोलेनाथ की, जय भोलेनाथ की। केदारनाथ बाबाचं आमचं छानपैकी संध्याकाळच्या 7:30-8 वाजता दर्शन झालं। संध्याकाळच्या 7:30च्या आरतीचा देखील लाभ मिळाला। आणि आता हे मंदिर आहे, त्या मंदिराच्या पाठीमागे जी काही भीमशिळा आलेली आहे त्याचं देखील आम्ही दर्शन घेतलं। बघू शकताय जेव्हा केदारनाथला जास्त पाऊस आला होता तेव्हा या शिळेमुळंच आपलं हे मंदिर वाचले गेलेलं आहे। आपण ते बातम्यांना दृश्य वगैरे पाहिलेलं आहे। तर खूप छान इथे आरती वगैरे झाली सगळी। आणि ही भीमशिळा बघू शकताय खूप मोठी अशी आहे, लांबपर्यंत आहे बघा। संध्याकाळचं इकडं केदारनाथच्या पहाडीवरचं हे वातावरण आहे। मोजा पेरिये नंदी मुखातून छानपैकी आपल्याला पाण्याचा प्रवाह वाहताना दिसत आहे। हर 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 महादेव। आम्ही काल सकाळी केदारनाथ बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळी अगदी निघालेलो आणि आम्हाला येता येता दुपारचे 11 वाजले होते। आणि 11 नंतर इथपर्यंत जरा मंदिरापर्यंत पोहोचतपर्यंत 12-12:15 झाले आणि बाप्पाचे मंदिर बंद झाले। त्यानंतर दर्शन किती वाजता होईल काय अंदाज नव्हता आणि जरा वेळ बाप्पाच्या परिसरात बसलो आणि मग 1 वाजता पाऊस यायला सुरुवात झाली। मग आम्ही एक रूम घेतला, रूममध्ये थांबलो आणि संध्याकाळचं अगदी आपल्या बाप्पाचं दर्शन आमचं संध्याकाळी 7:30ला छानपैकी झालं। आणि आता आमचा परतीचा प्रवास आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा इथं बाप्पाच्या जवळचा व्ह्यू आपण बघू शकताय। पहाडीवर पूर्ण आपल्याला बर्फ दिसत आहे। हे बघा इकडचा नजारा, इकडचं दृश्य। जय केदारनाथ बाबा की जय। सकाळच्या वेळेचा इकडचा व्ह्यू आहे दुसऱ्या दिवशीचा। आणि आता आमचं बाबांचं दर्शन झालं आणि आता आम्ही सगळेजण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत। बाय, आता आमचा सगळ्यांचा परतीचा प्रवास चालू आहे। एक 2 मिनिटं फोटो काढाय पाऊस यायच्या अगोदर चालला बाहेर काय करायचं एक 2 मिनिट वरी 2 मिनिट कोण दाखव पाठी मागून